दी डीप टाईपच्या या नव्या सखोल चर्चेत स्वागत आहे. नमस्कार. आज मंगळवार 3 मार्च 2026. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तसा आपल्या दैनंदिन जीवनाशी नकळत जोडलेला आहे. अगदी. आणि बऱ्याचदा आपण त्याकडे फारसं लक्षही देत नाही. खरंय. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुखापत होते तेव्हा स्वाभाविकच प्रथमोपचार केले जातात. पण अनेकदा असा प्रश्न पडू शकतो की ते वापरलेले बँडेज, मलमपट्टी किंवा रक्त लागलेले साहित्य या सगळ्याचे पुढे नक्की काय होते? हो, हे सर्व नेहमीच्या कचऱ्यात फेकून दिले जाते का? हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजाचे विश्लेषण करणार आहोत, ज्याचे नाव आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, म्हणजेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम. हा खूपच विस्तृत असा दस्तऐवज आहे. नक्कीच. आपल्याकडे आज जी माहिती आणि संशोधन उपलब्ध आहे त्यातून आपण प्रामुख्याने प्रयोगशाळा आणि प्रथमोपचार दवाखाने यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याकडे विशेष लक्ष देणार आहोत. जे अतिशय गरजेचं आहे, कारण मोठ्या रुग्णालयांबद्दल सगळेच बोलतात. हो ना. या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट हे समजून घेणे आहे की वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे केवळ मोठ्या रुग्णालयांसाठीच नाही, तर बांधकाम साईट्स आणि कारखान्यांसारख्या ठिकाणीही पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी का आवश्यक आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. मुळात हा जैववैद्यकीय कचरा किंवा बायोमेडिकल वेस्ट म्हणजे नक्की काय? साध्या भाषेत सांगायचे तर मानवी किंवा प्राण्यांचे निदान, उपचार किंवा लसीकरण करताना जो कोणताही कचरा निर्माण होतो त्याला जैववैद्यकीय कचरा असे म्हणतात. म्हणजे यात फक्त रुग्णालयास येत नाहीत, तर दवाखाने, प्रयोगशाळा आणि इतर आरोग्य सेवा केंद्रांमधून येणाऱ्या कचऱ्याचाही यात समावेश होतो. विशेषतः असा कचरा ज्यामध्ये संसर्गजन्य घटक किंवा इतर घातक पदार्थ असू शकतात. इथे एक संज्ञा मला वारंवार वाचायला मिळाली, ती म्हणजे पॅथॉलॉजिकल कचरा. हे नेमकं काय असतं? पॅथॉलॉजिकल कचरा म्हणजे थोडक्यात सांगायचे तर शस्त्रक्रियेदरम्यान किंवा अपघातानंतर शरीराचा काढलेला एखादा भाग, मानवी उती किंवा रक्ताने माखलेले अवयव. बापरे, म्हणजे हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे. हो, नक्कीच. रोगराई पसरू नये, पर्यावरणाचं प्रदूषण होऊ नये आणि आरोग्य कर्मचारी तसेच सामान्य जनतेची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे. या व्याख्येवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा विषय केवळ मोठ्या इस्पितळांपुरता मर्यादित नाही. अजिबात नाही. आजच्या आपल्या स्रोतांमध्ये विशेष उल्लेख आहे तो प्रयोगशाळा आणि प्रथमोपचार दवाखान्यांचा. प्रयोगशाळेतील कचरा म्हणजे क्लिनिकल चाचण्या, रक्ताचे नमुने तपासणे आणि संशोधनातून निर्माण होणारी रसायने आणि उपउत्पादने, हे सगळं यात येतं. पण दुसरीकडे फर्स्ट एड क्लिनिक वेस्ट किंवा प्रथमोपचार दवाखान्यातील कचरा ही संकल्पना मला थोडी वेगळी वाटली. दुर्लक्ष होण्याची शक्यता असते ना? अगदी बरोबर. पण तिथून निर्माण होणारा कचराही तितकाच घातक असू शकतो. मग मला सांगा, हा कचरा व्यवस्थापनाचा विचार नेमका कसा आणि केव्हा सुरू झाला? कारण फार पूर्वी वैद्यकीय कचरा थेट उघड्यावर फेकला जायचा असा ऐकिवात आहे. यात विशेष लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे भारतामध्ये हे नियम एका रात्रीत तयार झालेले नाहीत. अच्छा. त्यांचा एक अत्यंत रंजक आणि गरजेतून निर्माण झालेला इतिहास आहे. 1998च्या आधी वैद्यकीय कचरा आणि सामान्य कचरा यात फारसा फरक केला जात नव्हता. म्हणजे सगळे एकत्रच? हो. अनेकदा रुग्णालयांच्या मागच्या बाजूला हा कचरा उघड्यावर जाळला जायचा किंवा उकिरड्यावर फेकला जायचा. हे तर खूपच धोकादायक आहे. हो ना. यातून निर्माण होणाऱ्या भयानक साथीच्या आजारांचा धोका ओळखून 1998मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पहिल्यांदा हे नियम लागू केले. म्हणजे तो एक पायाभूत टप्पा होता म्हणायचा. नक्कीच. आरोग्य सेवांमध्ये सुरक्षित विल्हेवाट पद्धतींची खात्री करणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. 1998मध्ये फक्त एक पाया रचला गेला. पण वैद्यकीय क्षेत्र खूप वेगाने बदलत गेले. जसजशी नवनवीन उपकरणे आणि प्लास्टिकचा वापर वाढला तसतशी मूळ नियमांची ताकद कमी पडू लागली असावी. नेमके हेच घडले. वैद्यकीय क्षेत्रात यूज अँड थ्रो म्हणजेच एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तूंचा सुळसुळाट झाला. हो, सिरिंज आणि ग्लोव्ह सारख्या गोष्टी. बरोबर. त्यामुळे 2016मध्ये या नियमांमध्ये अत्यंत कडक आणि व्यापक सुधारणा करण्यात आली. देशातील कचरा व्यवस्थापनासमोरील नवीन आव्हानं पेलण्यासाठी हे बदल अत्यावश्यक होते. आणि त्यानंतरही काही बदल झाले ना? हो. 2018मध्ये कचऱ्याचे वर्गीकरण अधिक सूक्ष्म कसे करता येईल यावर लक्ष दिले गेले.
पण या संपूर्ण प्रवासातील सर्वात ताजे आणि महत्त्वपूर्ण अपडेट आले ते 2021 मध्ये, ज्याने या क्षेत्राचे अर्थशास्त्रच बदलून टाकले. मला वाटतं तुम्ही विस्तारित उत्पादक जबाबदारीबद्दल बोलत आहात. अगदी बरोबर. 2021च्या नियमांमधील तो बदल म्हणजे विस्तारित उत्पादक जबाबदारी किंवा ज्याला एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी EPR असं म्हणतात. हो. हे EPR म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर ज्याने कचरा निर्माण करणारी वस्तू बनवली त्यानेच ती वस्तू वापरून झाल्यावर नष्ट करण्याची किंवा रिसायकल करण्याची जबाबदारी घ्यायची. हे अतिशय महत्त्वाचं पाऊल होतं. म्हणजे जर एखाद्या कंपनीने प्लास्टिकची सिरिंज किंवा औषधाची बाटली बनवली असेल तर ती पर्यावरणात पडून राहणार नाही याची आर्थिक किंवा संरचनात्मक जबाबदारी आता थेट त्या उत्पादकावर येते. हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. ज्ञान तेव्हाच खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते जेव्हा त्याचा प्रत्यक्ष वापर होतो, आणि हा EPRचा नियम त्याचे उत्तम उदाहरण आहे. हो, म्हणजे हे नियम केवळ कागदावर राहिलेले नाहीयेत. बरोबर. ते कचरा निर्माण करणाऱ्या मूळ उत्पादकांनाही जबाबदार धरत आहेत. हा नियम लागू झाल्यामुळे उत्पादक कंपन्यांना आता स्वतःच्या उत्पादनाच्या डिझाईनवर पुनर्विचार करावा लागत आहे. हां, कागदावरचा प्रवास तर रंजक आहे, पण प्रत्यक्षात हे काम कसे चालते हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. नक्कीच. आपल्या स्रोतांनुसार कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे आणि यातला पहिला टप्पा वर्गीकरण किंवा सेग्रिगेशन हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. वर्गीकरण हा या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. नोंदींमधनं एक गोष्ट स्पष्ट होते की सगळा कचरा एकाच डब्यात टाकता येत नाही. जिथे कचरा निर्माण होतो तिथेच तो वेगळा करणं बंधनकारक आहे. या वर्गीकरणामागचं शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. जर एखादी संसर्गजन्य सुई आणि कागदाचा तुकडा एकाच डब्यात टाकला तर तो कागदाचा तुकडाही संसर्गजन्य बनतो. अगदी बरोबर. आणि त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण नाहक वाढते. हे टाळण्यासाठी कलर कोडेड सिस्टीम वापरली जाते. ही सिस्टम खूपच रंजक आहे. नियम पुस्तिकेत कलम 3.1 मध्ये याचं सविस्तर वर्णन आहे. पिवळ्या पिशव्यांमध्ये मानवी उती, रक्त लागलेले कापूस आणि बँडेज टाकले जातात. आणि निळ्या पिशव्या? निळ्या पिशव्या या तुटलेल्या काचा आणि प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी असतात. पांढरे पंक्चर न होणारे डब्बे हे ब्लेड्स आणि सुयांसारखे शार्प्स म्हणजे स्टोकद्या वस्तूंसाठी असतात. या रंगांच्या संकेतामुळे सफाई कर्मचाऱ्यांना आत काय आहे हे न उघडताच समजते. हो, आणि तो सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप मोठा फायदा आहे. वर्गीकरणानंतरचा दुसरा आणि तिसरा टप्पा म्हणजे साठवणूक आणि वाहतूक. कलम 4.1 नुसार हा कचरा साठवण्यासाठी वापरले जाणारे डबे मजबूत, गळती न होणारे आणि झाकण असलेले असावे लागतात. पण यातली सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे वाहतूक. हो, हा कचरा साध्या कचऱ्याच्या गाडीतून नेता येत नाही ना? अजिबात नाही. त्यासाठी बायोहझार्ड चिन्ह असलेली पूर्णपणे बंदिस्त अशी विशेष वाहने लागतात. शिवाय या वाहनांचे GPS ट्रॅकिंग आणि प्रत्येक पिशवीवर बारकोड असणे आवश्यक असते, जेणेकरून कोणता कचरा कुठून निघाला आणि कुठे पोचला याची नोंद राहते. आणि या अत्यंत कडक वाहतूक व्यवस्थेमागचे कारण म्हणजे विल्हेवाट, हा चौथा आणि अंतिम टप्पा, ज्याचा उल्लेख कलम 6.1 मध्ये आहे. बरोबर. हा कचरा नष्ट करण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. यामध्ये इन्सिनरेशन म्हणजेच भस्मीकरण हे एक महत्त्वाचं तंत्र आहे. भस्मीकरण म्हणजे जाळणे ना? हो, पण हे साधं जाळणं नसतं. संसर्गजन्य कचरा प्रचंड उच्च तापमानाला जाळला जातो, जेणेकरून त्यातील कोणतेही जीवाणू जिवंत राहणार नाहीत. आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑटोक्लेव्हिंग. हो, ऑटोक्लेव्ह हे प्रेशर कुकरसारखं काम करतं. उच्च दाबाची वाफ वापरून कचरा निर्जंतुक केला जातो. याशिवाय मायक्रोवेव्हिंग आणि रासायनिक निर्जंतुकीकरण यांसारख्या पद्धतीही वापरल्या जातात. अगदी बरोबर. हे ऐकायला खूप शिस्तबद्ध वाटते, पण वास्तवात विशेषतः छोट्या कारखान्यांमध्ये किंवा खेड्यापाड्यातील बांधकाम साईट्सवर खरोखरच हे एवढ्या काटेकोरपणे पाळले जाते का? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथे तर अनेकदा साधे डबेही नसतात. तिथे हे बारकोड आणि ऑटोक्लेव्हिंग कसे शक्य होणार? कागदावरचे नियम आणि जमिनीवरचं वास्तव यात मोठी तफावत असू शकते. हा एक अतिशय रास्त आक्षेप आहे, आणि म्हणूनच नियमांमध्ये केवळ साहित्यावर भर न देता कलम 9.1 नुसार प्रशिक्षण आणि जागरूकतेवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. प्रशिक्षण खरोखरच महत्वाचे आहे. समजा एखाद्या साईटवर नवीनच आलेला कामगार आहे आणि त्याने वापरलेलं ब्लेड चुकून साध्या कचऱ्याच्या डब्यात टाकलं तर संपूर्ण साखळीच धोक्यात येते.
हो, एका चुकीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतच तिथे काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठीही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजेच SOPचे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. जोपर्यंत माणसांना या धोक्याची जाणीव होत नाही तोपर्यंत रंगीत डब्यांचा काहीच उपयोग नाही. अगदी. आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कलम 10.2 मध्ये नोंदी ठेवण्याची किंवा रेकॉर्ड कीपिंगची अत्यंत कडक अट आहे. किती कचरा निर्माण झाला, तो कोणी नेला, याचे दररोजचे ऑडिट करावे लागते. हो, ज्यामुळे पारदर्शकता राहते. आणि इथेच खरी गंमत येते. हे सगळं आपण सहसा मोठ्या रुग्णालयांच्या संदर्भात विचार करतो. पण आपल्या स्रोतांमध्ये बांधकाम क्षेत्रातील एका वास्तवदर्शी उदाहरणाचा, एका केस स्टडीचा अतिशय रंजक उल्लेख आहे, जो हा विषय किती खोलवर रुजला आहे हे दाखवून देतो. हो, ते बांधकाम साईटचं उदाहरण खूपच बोलकं आहे. कल्पना करा, एखाद्या 50 मजली गगनचुंबी इमारतीचे काम सुरू आहे. तिथे शेकडो मजूर लोखंड, सिमेंट, वेल्डिंग मशिनरी सोबत काम करत आहेत. अशा वातावरणात अपघात होणे, कोणाला कापणे, ठेच लागणे किंवा भाजणे या अत्यंत सामान्य घटना असतात. या मजुरांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अशा मोठ्या साईट्सवर प्रथमोपचार केंद्र किंवा फर्स्ट एड क्लिनिक उभारणे कायद्याने बंधनकारक असते. आणि जेव्हा तिथे मजुराच्या जखमेवर टाके घातले जातात किंवा रक्ताने माखलेले बँडेज काढले जाते, तेव्हा तो कचरा सामान्य कचरा राहत नाही, तो थेट बायोमेडिकल वेस्ट बनतो. बांधकाम करणाऱ्या कंपनीचा मुख्य व्यवसाय घरे बांधणे हा असतो. पण या नियमांमुळे त्यांना कचरा व्यवस्थापनाची एक समांतर यंत्रणा उभी करावी लागते. आणि या साईटवरील अंमलबजावणी खरोखरच आव्हानात्मक असते. उपचाराच्या जागेजवळच टोकदार वस्तूंसाठी शार्प्स कंटेनर्स ठेवावे लागतात. बांधकामाच्या राडारोड्यातून हा वैद्यकीय कचरा वेगळा काढणे, त्याला सुरक्षित जागी साठवणे आणि अधिकृत संस्थेला सोपवणे यासाठी वेगळे मनुष्यबळ लागते. सुया आणि ब्लेड्स इन्सिनरेशनसाठी पाठवले जातात, तर कापूस आणि बँडेज ऑटोक्लेव्ह करून नष्ट केले जातात. या केस स्टडीचा सर्वात मोठा निष्कर्ष काय सांगतो? निष्कर्ष हा आहे की बांधकाम कंपनीसाठी हा एक अतिरिक्त आर्थिक आणि प्रशासकीय बोजा असला तरी याचे परिणाम अत्यंत सकारात्मक आहेत. योग्य व्यवस्थापनामुळे मजुरांना होणारा टिटॅनस किंवा इतर संसर्गाचा धोका टळतो. होय, संपूर्ण परिसराचे आरोग्य सुरक्षित राहते आणि राष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन होते. हे उदाहरण दाखवून देते की नियम जर योग्य प्रकारे राबवले तर केवळ रुग्णालयच नाही तर औद्योगिक क्षेत्रेही सुरक्षित होऊ शकतात. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ भारतातच नाही, संपूर्ण जगात जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. प्रत्येक देशाने स्वतःच्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार यावर उपाय शोधले आहेत. जागतिक स्तरावरील नियमांची तुलना करणे खरोखरच उद्बोधक ठरते. अमेरिकेचे उदाहरण घ्यायचे तर तिथे 3 वेगवेगळ्या संस्था यावर नियंत्रण ठेवतात. 3 संस्था? हो. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच ओशा मजुरांच्या सुरक्षेची काळजी घेते. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी किंवा EPA पर्यावरणाचे रक्षण करते. आणि सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे CDC संसर्ग रोखण्यावर लक्ष केंद्रित करते. अगदी बरोबर. युरोपियन युनियनमध्ये EU वेस्ट फ्रेमवर्क डायरेक्टिव्ह लागू आहे, ज्यात कचरा निर्माण होण्याआधीच तो कसा टाळता येईल यावर जास्त भर दिला जातो. भारताची कलर कोडिंग सिस्टम आणि पाश्चात्य देशांची सिस्टम यात बरेच साम्य आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की ज्या देशांकडे अमेरिकेसारखी प्रगत यंत्रणा नाही त्यांचे काय? तो एक चिंतेचा विषय आहे. तिथे तर कचरा व्यवस्थापनासाठी प्राथमिक सुविधाही नसतात. तिथेच जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजेच WHOची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आफ्रिका किंवा आशियातील अनेक विकसनशील देशांमध्ये WHOने अतिशय सोपी आणि कमी खर्चाची मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. म्हणजे कमी बजेटमध्ये काम चालेल अशी व्यवस्था. हो, अगदी साध्या विटांच्या भट्ट्या वापरून संसर्गजन्य कचरा कसा जाळायचा इथपासून ते गावाकडच्या छोट्या दवाखान्यांनी सुयांची विल्हेवाट कशी लावायची याचे सखोल मार्गदर्शन WHO करते. या जागतिक जाळ्यामुळे आज अनेक देशांमध्ये कचऱ्याचे मूळ स्रोतावरच वर्गीकरण शक्य झाले आहे. होय. या सर्व खटाटोपाचे फायदे स्पष्ट आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता. रुग्णांसोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि सफाई कामगारांचे रक्षण होते. आणि दुसरं म्हणजे पर्यावरण संरक्षण. जर हा कचरा असाच फेकून दिला तर पावसाच्या पाण्यासोबत त्यातील रसायन आणि जीवाणू भूजलात मिसळू शकतात, ज्यामुळे जमिनीखालचे पाणी कायमचे प्रदूषित होऊ शकते. पण याच नाण्याला दुसरी बाजूही आहे.
नक्कीच. या नियमांच्या अंमलबजावणीतील आव्हाने आणि तोटे दुर्लक्षित करून चालणार नाही. सर्वात मोठी अडचण म्हणजे यासाठी येणारा प्रचंड खर्च. हो, वर्गीकरण, कलर कोडेड पिशव्या, बारकोडिंग, विशेष वाहने आणि इन्सिनरेटर्स सारखी अत्याधुनिक यंत्रणा उभारणे खूप महागडे असते. छोट्या शहरातील एखादं छोटं क्लिनिक किंवा मर्यादित बजेट असलेली बांधकाम साईट यांना हा खर्च पेलवणे अत्यंत जिकिरीचे जाते. आणि दुर्गम किंवा डोंगराळ भागात तर अधिकृत विल्हेवाट सुविधा पोहोचवणे हेच मुळात एक मोठं लॉजिस्टिक आव्हान असते. या सगळ्या चर्चेत एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे, ज्याचा थेट संबंध आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण मगाशी इन्सिनरेशन म्हणजेच कचरा जाळण्याच्या प्रक्रियेबद्दल बोललो, पण जर हे जाळणे चुकीच्या पद्धतीने झाले तर ते पर्यावरणासाठी अत्यंत विनाशकारी ठरू शकते. हा एक अतिशय गंभीर आणि दुर्लक्षित पैलू आहे. वैद्यकीय कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर PVC प्लास्टिक आणि रसायने असतात. आणि ते जाळल्यास जर हा कचरा योग्य तापमानाला म्हणजेच सुमारे 1200 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला न जाळता कमी तापमानाला जाळला गेला तर त्यातून डायऑक्सिन्स आणि फ्युरॅन्स यांसारखे अत्यंत विषारी वायू बाहेर पडतात. हे वायू कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात आणि ते हवेत वर्षानुवर्षे टिकून राहतात. हो, हे अतिशय घातक असतं. म्हणजे केवळ कचरा जाळणे हे उत्तर नाही, तो शास्त्रीय पद्धतीने आणि निर्धारित तापमानावरच जाळला गेला पाहिजे. अन्यथा आपण जमिनीवरचा कचरा नष्ट करण्याच्या नादात हवेत विष कालवण्याचं काम करत आहोत, ज्यामुळे जागतिक तापमान वाढीला आणि हवामान बदलाला थेट खतपाणी मिळते. अगदी तंतोतंत. कचरा व्यवस्थापन ही दुधारी तलवार आहे. योग्य पद्धतीने केले तर ते जीवनदान देते आणि चुकीच्या पद्धतीने केले तर ते मोठ्या पर्यावरणीय संकटाला आमंत्रण देते. म्हणूनच उत्सर्जन मोजणारी आणि प्रदूषण नियंत्रित करणारी यंत्रणा या इन्सिनरेटर्सवर बसवणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहे. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स हे केवळ कायदेशीर दस्तऐवज किंवा बंधनांची यादी नाही. ती एक अत्यंत महत्वाची ढाल आहे. ही ढाल आपले मानवी आरोग्य, आपले कामगार आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करते. होय. बांधकाम साईट्सपासून ते छोट्या प्रयोगशाळांपर्यंत जिथे कुठे प्रथमोपचार होतात तिथे या नियमांचे पालन करणे ही आता केवळ सरकारची नाही तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी बनली आहे. हे नियम म्हणजे केवळ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत नसून तो आरोग्याकडे पाहण्याचा एक प्रगल्भ दृष्टिकोन आहे. जरी यात आर्थिक खर्च आणि पायाभूत सुविधांची मोठी आव्हाने असली तरी एक सुरक्षित आणि स्वच्छ भविष्य सुनिश्चित करण्यासाठी ही गुणवत्ता अत्यंत गरजेची आहे. काळानुसार हे नियम कसे अधिक सूक्ष्म आणि कडक होत आहेत हे आपण पाहिलेच आहे. या बदलणाऱ्या आणि प्रगत होणाऱ्या नियमांबद्दल बोलताना चर्चेच्या सुरुवातीला आपण 2021च्या नियमांमधील एका महत्त्वाच्या अटीबद्दल बोललो होतो, विस्तारित उत्पादक जबाबदारी किंवा EPR. हो, तो एक क्रांतिकारी बदल आहे. या अनुषंगाने जाता जाता एका नव्या आणि अत्यंत रंजक शक्यतेवर नक्कीच विचार करता येईल. आता औषध आणि वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनाच्या अंतिम विल्हेवाटेची आर्थिक जबाबदारी टाकण्यात आली आहे. बरोबर. याचा विचार करता भविष्यात नफ्याचे गणित जुळवण्यासाठी या कंपन्या प्रथमोपचाराचे साहित्यच असे बनवतील का, जे आपोआप नष्ट होईल? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे ते पाहता भविष्यात सेल्फ डिझॉल्व्हिंग म्हणजे स्वतःहून विघटित होणाऱ्या सुया किंवा मलमपट्टी बाजारात येऊ शकते. जर असे साहित्य तयार झाले जे वापरल्यानंतर काही तासांतच हवेत किंवा सुरक्षित रसायनात विरघळून जाईल तर कोणत्याही घातक कचऱ्याची निर्मितीच होणार नाही. कचरा व्यवस्थापनाचा, वाहतुकीचा आणि प्रदूषणाचा मूळ प्रश्नच यामुळे मुळातून संपुष्टात येऊ शकतो. अशा प्रकारच्या झिरो वेस्ट किंवा शून्य कचरा तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून जाईल. होय, आणि ती काळाची गरजही असेल. पण तोपर्यंत आज अस्तित्वात असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आणि आपली जबाबदारी ओळखून वागणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. या सखोल आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारासोबत आजच्या या सखोल चर्चेची आपण इथे सांगता करूया. नक्कीच. ऐकणाऱ्यांसाठी हा विषय निश्चितच कचऱ्याकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन देणारा ठरला असेल यात शंका नाही. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये.